मी मुंबईसाठी वेळ काढतो. कोणी मला मुंबईत बोलवलं कधीही मी नाही म्हणतच नाही. पण ह्या तिन्ही पुस्तकात माझं मत आहे की दिस इज द मोस्ट कॉम्प्लेक्स बुक अँड मोस्ट डिफिकल्ट टू राईट. म्हणजे सगळ्यात कठीण होतं. तुम्हाला पण गोदी मीडिया म्हटलं गेलं, मला पण गोदी मीडिया म्हटलंय, मला काँग्रेसी म्हटलंय, मला कोण दरबारी म्हणतं, प्रेस्टिट्यूट म्हटलं गेलंय, सगळंच म्हटलं गेलंय तुम्हाला. ठीक आहे. पण मी माझं योगेंद्र यादव माझ्या बुक रिलीजच्या फंक्शनमध्ये होते आणि ते म्हणाले, राजदीप आता बस झालं इलेक्शनवर पुस्तकं, आता मीडियावर एक पुस्तक लिही. मी म्हणालो मी रिटायर झालो तेव्हा नाही, कारण तेव्हा मग मोकळेपणे मी लिहू शकतो. कुठला युवा जर पुस्तक ज्याला हाऊस असेल की 2024 मध्ये काय झालं, पुस्तकाकडून ते मिळणार, जे कधी तुम्हाला टीव्ही प्रोग्राममध्ये मिळणार नाही. इंदिरा गांधी इज एन इन्स्पिरेशन फॉर नरेंद्र मोदी. सो हे तुमचं तिसरं पुस्तक आहे इलेक्शनच्या बाबतीत. हो श्रुती, पहिलं फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू नवशक्तीचे आपल्या सगळे जे वाचक आहे. थँक्यू की तुम्ही नवशक्तीसाठी वेळ काढलात. नाही, मी मुंबईसाठी वेळ काढतो. कोणी मला मुंबईत बोलवलं कधीही मी नाही म्हणतच नाही. पण हो तिसरं पुस्तक आहे. पहिलं 2014चं होतं इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया, ते मराठीत पण आलं आहे. 2019चं पण पुस्तक मराठीत आलं आहे, हाऊ मोदी वन इंडिया. आणि कदाचित 2024चं पण पुस्तक मराठीत येईल, इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया. पण ह्या तिन्ही पुस्तकात माझं मत आहे की दिस इज द मोस्ट कॉम्प्लेक्स बुक अँड मोस्ट डिफिकल्ट टू राईट. म्हणजे सगळ्यात कठीण होतं, कारण की जसं काही एका विश्लेषक म्हणाले की ह्या इलेक्शनमध्ये कोण जिंकलं पण नाही आणि कोण हरलं पण नाही. हो, म्हणजे काँग्रेस पण खुश होती की त्यांना जास्ती सीट्स मिळाले, डबल त्यांचे सीट्स झाले. BJP पण खुश होती की नरेंद्र मोदी एकदा परत प्रधानमंत्री झाले. आणि नेहरूंच्या नंतर पहिल्यांदा कुठलाही प्रधानमंत्री तिसऱ्यांदा निवडून आलेला. आणि ही त्यांची एक मोठी अचीवमेंट आहे. पण तरीही विरोधी पक्ष पण खुश, सरकार पण खुश आणि एकूण मला वाटतं वोटर पण खुश. कारण की वोटरलाही वाटलं की एवढ्या मोठ्या देशात एक कोलिशन गव्हर्नमेंट चालते कधी कधी. कारण की कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये काय असतं की एका व्यक्तीचा किंवा एका पार्टीचा दबाव नसतो. आणि त्या एका पार्श्वभूमीवर भारतसारख्या राज्यात मला वाटतं देशात ते चालतं. आणि त्या कारणामुळे मला वाटतं, आणि ह्या पुस्तकात मीडियाचा रोल असेल, ईडीचा रोल असेल, हे सर्व जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे लोक त्याला कन्फ्रंट करायला तयार नाही आहे, सत्य वाचायला आपले लोक तयार नाही आहेत. मी प्रयत्न केला, मी कितपर्यंत त्याच्यात मला यश मिळालं ती वेगळी गोष्ट, पण मी प्रयत्न केला आहे की जे दुसरे लोक बोलतात पण लोकांसमोर ठेवत नाही, धाडस होत नाही सतत नीट व्यवस्थित टोकदार प्रश्न विचारायचे किंवा सत्य बोलून दाखवायचं, हल्लीच्या काळात जर्नलिस्टना पण फारसं शक्य नाही. आणि हे मला वाटतं आपली माझा आखरी या पुस्तकात माझ्यासमोर एक प्रश्न होता की मीडियावर लिहायचं की नाही. शेवटचा चॅप्टर मस्त आहे. नाही, आणि शेवटचा चॅप्टर मस्त असेल, पण प्रश्न असा आहे की मी स्वतः मीडियात आहे. आता मी त्याच मीडियाची टीका करणार का? आणि जर ती टीका केली, माझ्यावर पण तशीच टीका व्हायला पाहिजे. तुम्हाला पण गोदी मीडिया म्हटलं गेलं, मला पण गोदी मीडिया म्हटलंय, मला काँग्रेसी म्हटलंय, मला कोण दरबारी म्हणतं, प्रेस्टिट्यूट म्हटलं गेलंय, सगळंच म्हटलं गेलंय तुम्हाला. ठीक आहे. पण मी माझं योगेंद्र यादव माझ्या बुक रिलीजच्या फंक्शनमध्ये होते आणि ते म्हणाले, राजदीप आता बस झालं इलेक्शनवर पुस्तकं, आता मीडियावर एक पुस्तक लिही. मी म्हणालो मी रिटायर झालो तेव्हा नाही, कारण तेव्हा मग मोकळेपणे मी लिहू शकतो. आज काय असतं, काही लिहिलं ना मला वाटतं अरे ह्याचा काय परिणाम होणार, ह्याला वाईट वाटेल का. तर तसं मी जेव्हा पुस्तक लिहितो ना, मला ठाम वाटतं की 20 वर्षानंतर कुठला युवा जर पुस्तक ज्याला हाऊस असेल की 2024 मध्ये काय झालं किंवा 2014 मध्ये काय झालं, 2019 मध्ये काय झालं, पुस्तकाकडून ते मिळणार, जे कधी तुम्हाला टीव्ही प्रोग्राममध्ये मिळणार नाही. किंवा एक जर वृत्तपत्रात तुम्हाला मिळू शकतं, पण पुस्तकात जेव्हा तुम्ही लिहिता ना, सत्य लिहा, ताकी 20 वर्षानंतर कोणी कुठल्या पुस्तकालयात गेलं, एशियाटिक लायब्ररीमध्ये गेलं आणि पुस्तक वाचलं तर त्यांना कळेल, सगळा इतिहास कळेल. हो, ही जी तिन्ही पुस्तकं आहेत त्याच्यात संपूर्ण 3
महत्त्वाचे जे भारताच्या सरकार स्थापनेचे किंवा डेमोक्रेसीचे जे आहेत त्याचे मेन सगळं याच्यात आलेलं आणि हे इतिहासाची नोंद आहे की 3 कसा भारत बदलत गेला आणि EVM पण त्याच काळात आलं. नाही असं नाही श्रुती, असं आहे फक्त हे इलेक्शन नाही. आपल्या देशाच्या इतिहासमध्ये आपण काय असतं, लोकतंत्र म्हणजे इलेक्शनही नव्हे. लोकतंत्र म्हणजे तुमचे एजन्सीज, ED असो किंवा लोकतंत्र म्हणजे मीडियाचा रोल, लोकतंत्र म्हणजे इलेक्शन कमिशनचा काय रोल आहे, हे सर्व जे आहेत ह्याच्यात भागीदार आहेत. तर पुस्तक फक्त इलेक्शनवर नाहीये की कोण जिंकलं कोण हरलं, सगळ्या गोष्टी म्हणजे क्रिकेट मॅच सारखं झालं की क्रिकेट मॅच मध्ये तू जिंकलास, तू 100 रन केलेस, तू 50 वर आउट झाला. पण लोकतंत्र जे असतं ते म्हणजे देशाचे काय आदर्श असावे, काय इन्स्टिट्यूशन्स कसे असावे, म्हणजे कुठल्या दिशेत देश चालतं. ह्या पुस्तकात म्हणजे एक पूर्ण चॅप्टर आहे कोविडवर. आणि कोविडमध्ये काय झालं, एकदा वॅक्सिन आलं लोकांना ते कळलं नाही की आम्ही चुका काय केल्या, किती चुका झाल्या. दुसरी कोविड वेव्ह मध्ये तुम्ही त्याच्या अगोदर 1 महिन्या अगोदर कुंभमेळा मोठा केलेला हरिद्वारमध्ये, म्हणजे दुसरी वेव्ह येणारच आणि येणारच होती आणि तुम्ही त्याच्यासाठी तयारीच केली नव्हती. ऑक्सिजन प्लांट्स तुमचे तयार नव्हते आणि त्या कारणामुळे किती लोकांचे किती परिवार संपवले. आणि तुम्ही देशांसमोर सत्य हेही नाही ठेवलं की किती लोकांची मृत्यू झाली. तुमच्या नंबर आणि WHO नंबरमध्ये किती फरक आहे. आता हे सगळे प्रश्न लोकांसमोर ठेवायचे की नाही. हे फक्त इलेक्शन बद्दल नाहीये. इलेक्शन बद्दल काय असतं, कोण जिंकलं कोण हरलं. पुस्तक जेव्हा लिहायचं आणि मी प्रयत्न केलाय, त्याच्यात किती यश मिळालं ती वेगळी गोष्ट आहे की आपल्या देशात लोकतंत्र समोर काय धोके असू शकतात, कुठल्या दिशेत देश चाललंय, हे सगळं लोकांसमोर माझं दायित्व आहे. 3ही पुस्तकं तशीच आहेत की त्या 5-5 वर्षांचा आढावा घेतलेला आहे, फक्त इलेक्शनच्या 6 महिन्यांचा नाही. फक्त ह्याच नाही, आधीच्या पुस्तकांमध्ये पण 5 वर्षांचा आढावा आहे की ह्या 5 वर्षांमुळे ह्या इलेक्शनमध्ये काय काय घडलं. अगदी माझं काय आहे की मी जेव्हा पहिलं मला इलेक्शन आठवतं 1977चं, मी 12 वर्षाचा होतो आणि तेव्हा असं पेपर आलं घरी, सकाळी यायचं आणि मी धावून स्कूल जायच्या अगोदर पेपर वाचायचो. तर पेपरचा इंदिरा गांधी हरली आणि ही मोठी बातमी होती तेव्हा. पण त्या काळाच्या तुम्ही कुठेही जा तेवढे पुस्तकं लिहिली नाही गेली आहेत. अमेरिकामध्ये एक इलेक्शन असतं, 20-25 पुस्तकं लोक लिहितात, अनेक विषयावर लिहितात, म्हणजे इलेक्शनला घेऊन अनेक विषयावर लिहितात. ट्रम्पवर बघा किती पुस्तकं लिहिली आहेत. आणि मला म्हणजे एकूण मी स्वतःचं कौतुक नाही करणार, पण 2 दिवसापूर्वी एन राम हिंदूचे एडिटर ते मला भेटले आणि तिथे बॉब वुडवर्ड होते, अमेरिकाचे मोठे पत्रकार आहेत आणि त्यांनी ट्रम्प आणि एकूणवर पुस्तकं लिहिली आहेत. आणि राम माझ्याकडे आले, मी त्यांचं पण पुस्तक वाचलंय आणि तुझं पण पुस्तक वाचतोय. युअर बुक इज बेटर दॅन हिज. वाव. तर मी म्हणालो आम्ही फक्त अमेरिकनची जय जयकार करतो की ते काय करतात आणि त्या पुस्तक, आणि मग मला वाटलं की चलो कुछ तो अच्छा कर दिया. पण मी एक सांगते की आधीची 2 पुस्तकं आणि हे पुस्तक, ह्याच्यातलं हे पुस्तक लिखाणाच्या दृष्टीने जास्ती चांगलं आहे, कारण हे जास्ती रेसी आहे आणि असं म्हणजे हातात घेतलं की खाली ठेवू नये असं वाटतं. आधीची पुस्तकं जास्ती कदाचित इन्फॉर्मेटिव्ह असतील, पण हे 2014 वाचक म्हणून हे जास्ती हे काय असतं की 2014चं पण पुस्तक तसंच मला वाटतं होतं आणि ते इलेक्शन पण एवढं महत्त्वाचं होतं. पहिल्यांदा BJPला यश मिळालं, मेजॉरिटी आली, तर त्या काळात तेव्हा लिहिलं नवीन पण होतं. अँड इट इज लाईक फर्स्ट बॉर्न, म्हणजे तुमचं जर पहिलं पुस्तक असतं ना तुमच्या पहिल्या सेंचुरीसारखं की ते नेहमी आठवण राहतं. पण यू ट्राय टू गेट बेटर विथ टाइम. आणि मी ह्या पुस्तकावर मला वेळ थोडा जास्त होता, कारण की मी सुरुवात केली 2023 मध्ये फेब्रुवारीच्या महिन्यात, 18 महिने होते. पण तरी मी म्हणेन की बघा प्रत्येक युगमध्ये कसं पुस्तक लिहायचं, पुस्तकमध्ये वेगळे पण यावाच लागतो. पण दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे हे जे गेले 10 वर्ष झाले ह्या देशाच्या इतिहासमध्ये हे मोठे 10 वर्ष आहेत. खूप फरक आला आहे, काही चांगली गोष्ट पण झाली आहे आणि मी तेही म्हणतो, मी एक ऑब्झर्वर आहे. या देशात काही चांगलं पण घडलंय, काही वाईट पण घडलंय. तंत्रला देशाच्या समोर तुम्ही मुंबईला बघा ना, गेल्या 10 वर्षात काय मुंबईचं पण चित्र बदललंय.
इन्फ्रास्ट्रक्चर बदलले मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण. नाही ते सगळं चांगलं आहे, पण त्याच्याबरोबर काही अशी पण घटना झाली. आता मुंबईमध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन 2.5 वर्ष झाले नाही आहेत. हो, रस्त्याच्या कामासाठी जर तुम्ही MLA रुलिंग पार्टीचा असता तर तुम्हाला पैसे मिळतात, तुम्ही विरोधी पक्षाचे असता तर तुम्हाला ते पैसे मिळत नाही. पण तुम्ही जे मी मुंबईकर टॅक्सपेअर आहे, मला काय की रुलिंग पार्टीमध्ये कोण आणि विरोधी पक्षमध्ये कोण, मला माझे रस्ते बरोबर पाहिजे, माझ्या रस्त्यांमध्ये मला खड्डे नको, मला खड्डे नको आहेत, मला जे माझे टॅक्सपेअरचा पैसा आहे मुंबईच्या भलेसाठी किती करताय की स्वतःच्या पाकिटात टाकताय. आता 2.5 वर्ष झाली इलेक्शन नाही मुंबईत म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी, आणि जर मी कोणाला प्रश्न विचारला ते म्हणणार ते कोर्टात आहे. आता लगेच इलेक्शन झाले, तुम्ही बघाल लगेच इलेक्शन होणार. एक म्हणजे करप्शन वाढलं आहे, ह्याच्यात मला काही शंका नाही. आणि बीजेपीनी पहिल्यांदा 2014 मध्ये ते इलेक्शन करप्शनच्या मुद्द्यावरती लढले, आणि आज बीजेपीमध्ये जितकं करप्शन आहे तितकं काँग्रेसच्या काळात नव्हतं. नाही ते मी म्हणणार नाही, हमाम में सब दंगे. हे बघा, काँग्रेसनी आपल्या काळात ते करप्शन सुरू केलं, बीजेपीने ते कदाचित पुढे घेऊन गेलेत. सत्तेसाठी हे सगळं होतं आहे. ज्या प्रकारचे अलायन्सेस होतात, ज्या प्रकारचे तुम्ही पॉवर पॉलिटिक्स करतात, सत्तेसाठी विचारधारा राहिलीच नाही. महाराष्ट्र सरकार राज्यात एका काळी मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, मधु दंडवते आणि बीजेपीचे पण नेता होते, मला अजूनही आठवण आहे प्रमोद महाजनच्या काळात. ते जे नेते होते, एकदा ते बीजेपीत होते ते बीजेपीच राहायचे. असं नव्हतं की मी एकदा काँग्रेसमध्ये राहीन, दुसऱ्यांदा बीजेपीमध्ये जाईन, तिसऱ्यांदा शिवसेनेमध्ये जाईल. आता कुलाब्यामध्ये बघा, राहुल नार्वेकर एका काळी शिवसेने, मग NCPत गेले, आता बीजेपीमध्ये आहेत, आणि असे कित्येक आहेत. आयाराम गयाराम हरियाणात सुरू झाला. मला वाटतं आता महाराष्ट्रात आपल्याला म्हणावं लागेल आया पाटील गया पाटील. कुठला पाटील कुठल्या पार्टीत आहे, आणि सगळे एका परिवारचे. महाराष्ट्र 288 कॉन्स्टिट्युन्सीपैकी 237 असे कॅन्डिडेट्स होते, विरोधी एकमेकांशी नात्यातनी संगणित होते, बरोबर, एकमेकांचे नातलग होते. मग तुम्ही बघा ना, मग लोकतंत्र कुठे आहे? मग तुम्ही त्याला परिवार तंत्र म्हणा. हे महत्त्वाचे, आणि हे सगळे प्रश्न मी लोकांसमोर ठेवतो. आता बीजेपीचे 435 कॅन्डिडेट होते लोकसभेत, त्याच्यापैकी 117 असे आहेत जे काँग्रेसहून आलेत. म्हणजे एका काळी आपण म्हणत होतो काँग्रेस मुक्त भारत, आता आपल्याला म्हणावं लागेल काँग्रेस युक्त भारतीय जनता पार्टी. जसं आता तुम्ही अजित पवारांना जेव्हा तुम्ही हात मिळवणी करता, तेव्हा तुम्ही तुमचे सगळे तुमचे जे मूळ आहे त्याला छाट मारता ना तुम्ही. अजित पवारांची जेव्हा हात मिळवणी करता तेव्हा जूनच्या 2023 जूनमध्ये तुम्ही म्हणता की इरिगेशन स्कॅम मोठा झालाय, NCP मध्ये भ्रष्टाचार आहे, आणि त्याच्या 2 आठवड्यानंतर तुम्ही अजित पवार बरोबर अलायन्स करता. पण हे प्रश्न लोकांसमोर आहेत. लोक काय वोट देतात. आपल्याला काय झालंय की एकदा इलेक्शन कोण जिंकलं ना, जो जीता वो सिकंदर. मग बाकी सगळे तुम्ही काही गुन्हा केले असतील, काही करप्शन केलं असतं, कोणाला काही परवाच नाही. तुम्ही मगाशी 1977 विषयी बोललात. 1977 हा पोस्ट इमर्जन्सीचं पहिलं इलेक्शन होतं, बरोबर. आणि त्या काळात जी जनता पार्टी फॉर्म झाली त्याच्यातनंच बाहेर पडलेली, म्हणजे वाजपेयी, अडवाणी वगैरे, त्या जनता पार्टीतनं बाहेर पडलेले लोक म्हणजे भारतीय जनता पार्टी, बरोबर. म्हणजे आज तसं बघायला गेलं तर जी लोक त्या पद्धतीच्या इंदिरा गांधींच्या राजकारणाच्या विरोधात होते, ते लोक आज त्याच पद्धतीचं राजकारण करत आहेत. इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये साम्य जाणवतं? आहेत ना. काहीदा म्हणतो की इंदिरा गांधी इज अन इन्स्पिरेशन फॉर नरेंद्र मोदी. पण असं आहे, तो युग वेगळा होता. तेव्हा राजकारण एवढं कॉम्पिटिटिव्ह नव्हतं, एवढं स्पर्धा नव्हती. आता तुम्ही बघा ना, किती लोक इलेक्शनमध्ये पडतात, इलेक्शनसाठी तयार आहे. पैशांची जी यंत्रणा लागते इलेक्शन लढवायची ती पण वाढली आहे. इंदिरा गांधीच्या काळात कदाचित विरोधी पक्षात मोठे नेते होते, आता तेवढे त्या लेवलचे मोठे नेते पण नाही आहेत. म्हणजे इंदिरा गांधींच्या विरुद्ध वाजपेयींसारखं कोणीतरी होतं, पण मोदींच्या विरुद्ध नाही, तसं दिसत नाही. कारण की ते जे राजकारण होतं ते विचारधारा वैचारिक होतं. आता ते वैचारिक राजकारण दिसत नाही, धंदा झालाय. सत्तेचं राजकारण बिझनेस झालंय. इट इज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी.
इंदिरा गांधी आणि वाजपेयींच्या काळात ते बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, आणि त्या काळात मी म्हणेन बघा, नरेंद्र मोदी BJP RSSचे स्वयंसेवक आहेत, 50 वर्ष राजकारण करतात आहे, त्यांचा एक अनुभव झाला आहे, त्यांचा खूप त्यांना ॲडव्हान्टेज आहे. तुम्ही काही म्हणा, तुम्ही त्यांच्या विरोधात असा त्यांच्या पक्षात, पण ते कमीतच्या कमी त्या राजकारणात राहिलेत 50-60 वर्ष, आणि त्याला त्या कारणामुळे मला वाटतं त्यांना ती ताकद पण मिळते. दुसऱ्या बाजूला काय झालं आहे, काँग्रेसचं जे संघटन आहे ते अगदी म्हणजे कोसळलं आहे, आणि फक्त एवढे वर्ष तुम्ही सत्तेसाठी राजकारण केलं, त्या कारणामुळे जे काँग्रेसचे नेते पण होते त्यांना तुम्ही ताकदवर पण केलं नाही, कारण की फक्त दिल्ली हायकमांड कल्चर. आता तसंच हायकमांड कल्चर भाजपमध्ये पण येत आहे. महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होणार 10 दिवसासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू शकत नाही का? कारण की दिल्ली डिसाईड करणार, कारण की तुम्हाला आता पॉवर शेअरिंग करायची आहे, कोणाला कुठलं मलाईदार मंत्रालय पाहिजे नाही, हे सगळं तुम्ही तर म्हणजे शिंदेंनी सांगितलं की मला मुख्यमंत्री नाही केलं तर मला तुम्ही फायनान्स आणि होम द्या. नाही, कारण की शिंदेचं म्हणणं आहे की इलेक्शनच्या अगोदर तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर इलेक्शन लढवलं, बरोबर आहे. आता तुम्हाला त्यांची गरज नाहीये, हे यूज अँड थ्रो, जेव्हा वापर केला मग फेकायचं एका बाजूला, असं कसं चालेल? म्हणजे राजकारण जे आहे ना, जे एका काळी मला वाटलं की कुठे ना कुठे एक आदर्शवादी होतं, ते आता आदर्शवादी राहिलं नाही आहे. आणि आता इलेक्शनच्या अगोदर पैसे द्या, ह्याला 1,500 महिलांना द्या, त्याच्यानंतर काय? लोकांना नोकरी कुठे आहे? मी यवतमाळमध्ये होतो आणि मला एकच प्रायव्हेट फॅक्टरी पूर्ण यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये रेमंडची आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे मी जर एक युवा आहे आणि मला काम पाहिजे, नोकरी पाहिजे, मला जावं लागतं बाहेर. सोलापूरसारख्या ठिकाणी जे टेक्स्टाईल मिल होते बंद पडले, पण आपण सगळ्या टेक्स्टाईल मिल सुरतला गेल्यात. नाही, पण हे बघा कुठे गेलेत, भारतात गेलेत, पण आपल्या सोलापूरमध्ये, म्हणजे सोलापूरचा जो व्यक्ती आहे ज्याला सोलापूरमध्ये राहायचं आहे, त्याच्यासमोर काय आता हे नाहीये, त्याच्यासमोर तो कुठे पूर्वीसारखा हातमाग नाही राहिला, सोलापूरच्या चादरी वगैरे कुठलंच लोकल हे राहिलेलं नाही. आपण काय फक्त मुंबई, पुणे, नाशिकच्या दृष्टिकोनात महाराष्ट्र बघू शकत नाही. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, कुठलीही सरकार असो. आणि गेल्या 10 वर्षात तुम्ही नंबर्स बघा, महाराष्ट्राला एक जे नंबर 1 मध्ये प्रत्येक इकॉनॉमिक इंडिकेटर होतं, काही इंडिकेटर 6व्या 7व्या पोझिशनवर आलं आहे, पण ह्याच्यावर चिंता नाही, ह्याच्यावर डिबेट नाही होत. डिबेट होतं इलेक्शनच्या अगोदर कुठल्या पार्टीने कुठला एक वेलफेअर स्कीम सुरू केला आहे, पण म्हणजे लाडकी बहीण योजना, कुठल्याही वृद्धांना मोफत इलाज वगैरे नाही, पण रोजगार हमी किंवा महाराष्ट्राच्या स्वतःच्या जे लीडर्स आहेत त्यांचे सगळे नेत्यांच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे महाराष्ट्राची ही झाली आहे की महाराष्ट्राचा एक असा नेता नाही आहे की जो महाराष्ट्राचा विचार करेल. सगळेजण फक्त स्वतःचा फायद्याचा विचार करतात. मग ते शिंदे असू देत का अजित पवार असू दे, उद्धव ठाकरे असू दे, शरद पवार असू देत. एक काळ असा होता जेव्हा शरद पवार हे फक्त स्वतःचा विचार नाही करायचे, ते महाराष्ट्राचा विचार करायचे. त्यांनी वाईहून महाबळेश्वरला उलटं पाणी चढवलेलं आहे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. नाही, असं आहे की महाराष्ट्र एक असं राज्य आहे, इतिहास असा आहे की आमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा इंडस्ट्रियलायझेशन आहे सुरुवातीपासून मजबूत होतं आणि त्याचा फायदा मिळाला. मुंबई फायनान्शियल कॅपिटल होतं देशाचं, त्याचा फायदा मिळाला. हळूहळू काय झालं आहे, दुसरे राज्य पण आहेत तिथे पण आता इन्फोटेक घ्या, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तिथे बेंगलोर आणि कर्नाटक पुढे गेलं किंवा हैदराबाद आणि तेलंगणा पुढे गेलं. महाराष्ट्र वॉज प्लेइंग कॅचअप, कारण की महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंगचं हब होतं, सर्व्हिसेसचं हब होतं, पण इन्फोटेक सर्व्हिसेस आम्ही देऊ शकलो नाही त्या लेवलवर. जसं म्हणजे नवीन जी स्टार्टअप एक इकोसिस्टम झाली ती बेंगलोरमध्ये झाली, हैदराबाद झाली, महाराष्ट्रात झाली नाही. मी लोकांना विचारतो आता इतर जे महाराष्ट्राचे डिस्ट्रिक्ट्स आहेत तिथे तुम्ही इन्फोटेक पार्क का नाही सुरू करत? आता त्याचं कारण काय? तुम्ही म्हणाला राजकारण एका बाजूला आणि आर्थिक स्थिती दुसऱ्या बाजूला. एका काळी काही राजकारण असो त्याचा इकॉनॉमिक सिच्युएशनवर परिणाम व्हायचा नाही, आता होतोय, कारण की लोकांसमोर ऑप्शन झाले. लोक म्हणतात तुम्ही स्थिर सरकार देऊ शकत नाही की तुम्ही क्लिअर डायरेक्शन देत नाही, आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊ, तामिळनाडू सारख्या राज्यात जाऊ, इतर राज्यात जाऊ. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जो मुंबई आणि गुजरातमध्ये जो तिढा निर्माण झाला होता त्याचा कुठेतरी ह्याच्यावरती आता परिणाम होतोय. आणि मोदी, अमित शाह वगैरे सगळे जे बरेच उद्योगधंदे, मग ते डायमंड मार्केट असू दे, टेक्स्टाईल मिल्स असू दे, सगळं गुजरातकडे घेऊन जात आहेत. त्यामुळे
मुंबईची कंबर मोडण्यासाठी, आणि मुंबईची कंबर मोडली तर महाराष्ट्राची कंबर मोडणार. मला असं वाटत नाही की मुंबईची कंबर कोण तोडायला बघतंय, पण जेव्हा मोठे नेते कुठल्या राज्याचे येतात त्या राज्याला त्याचा फायदा होतो. आता कुठला उद्योगपती आहे तो अमित शहा किंवा नरेंद्र मोदीजींना खुश करायला कदाचित म्हणणं नाही मी गुजरातमध्ये माझा उद्योग सुरू करेन, ते सगळं ठीक आहे, पण ते भारताचे नेते आहेत. आता हे बघा, हे महाराष्ट्र वर्सेस गुजरात राजकारण जे आहे ना ते थोडंफार त्याच्यात सत्य पण आहे, पण त्याच्यावर तुम्ही आपली पूर्ण अजेंडा पण चालू शकत नाही. पण तुम्ही गुजरातचे नेते असो की महाराष्ट्राचे नेते असो, आता हे जे बाउंड्रीज होते ते आता लोकांना त्याच्यात पीपल आर लुकिंग फॉर बेनिफिट. मी उद्योगपती आहे, मी बघणार कुठे मला माझं बेस्ट रिटर्न मिळणार. जर मला बेस्ट रिटर्न मुंबईत मिळणार मी मुंबईत येईन. मला अजून कळत नाही वाय डायमंड कॅपिटल वॉज मूव्ड आउट ऑफ डायमंड बोर्स वॉज मूव्ड, ते मला अजूनही कळत नाही. त्याचा मला अजून रिस्पॉन्स सरकारकडून थेटपणे मिळाला नाही आहे. वेदांता फॉक्सकॉन पण अजूनही प्रश्न आहे की महाराष्ट्र बरोबर जो डील होता तो गुजरातकडे काय, हे प्रश्न बरोबर आहे, विचारायला पाहिजे. पण मला वाटतं त्याच्यावर एकूण तुम्ही पूर्ण आपला अजेंडा चालू शकत नाही. कायदा आपण म्हणतो ना अडाणीवर, की अडाणी जे धारावीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आहे त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे, पण डोंट मेक इट गुजरात वर्सेस महाराष्ट्र. मेक इट अबाउट की ती जी डील तुम्ही केली आहे धारावीमध्ये त्याचा सामान्य माणसाचा फायदा होणार की नुकसान, की फक्त कुठल्या मोठ्या उद्योगपतीचा होतोय, त्याच्या पाठी काय उद्देश होता, ह्याच्यावर प्रश्न विचारायला पाहिजे. पण महाराष्ट्राची एकूण अस्मिता जी आहे त्याला कुठे ना कुठे नुकसान झालंय. गेल्या मी फक्त 10 वर्ष म्हणणार नाही, 15-20 वर्षापासून शेतकरी किती आत्महत्या केली आहेत महाराष्ट्रात, कोण त्याच्यावर विचार करतं? कोणी त्याच्यावर कुठला अजेंडा केलाय का शेतकऱ्यांसाठी? कोण त्याच्यावर कुठे एक पॉलिसी फॉर ॲग्रिकल्चर विच विल प्रोटेक्ट फार्मर्स? फक्त इलेक्शनच्या वेळी नाही, पण ओव्हर द लास्ट 20-25 इयर्स ह्याच्यावरती कुठे डिबेट होतोय? हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. महाराष्ट्र अजूनही कित्येक शेतकरी अजून आत्महत्या करतात. मी एका परिवारामध्ये अमरावतीमध्ये गेलो, 1 लाख रुपयासाठी त्या बँक लोनसाठी त्या व्यक्तीने आत्महत्या केलेली. कोण नेता त्या घरी गेले? कोणी नाही गेलं त्यांना भेटायला. ही खरी स्थिती आहे महाराष्ट्राची. नेते मोठे हे करतात, तेच ना, पुन्हा स्वप्न दाखवतात. नेते फक्त स्वतःची तुंबडी भरतात आणि महाराष्ट्रासाठी काही करत नाही. आणि एक काळ असा होता जेव्हा आपल्याकडे यशवंतराव चव्हाणांसारखे नेते होते जे खरोखर लोकांसाठी काम करत होते. असं वाटतं का की नेते आता खूप सेल्फिश झालेत म्हणून नाही होते महाराष्ट्राचं काही? बघा, पॉसिबली ते म्हणजे स्वतःचं सत्तेचं राजकारण बघतात. पण आपण म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी आहे, महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. कुठे तुमची शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा? कुठे शाहू फुले आंबेडकर आणि कुठे आजचे नेते? काय फरक आहे? जमीन आसमानचा फरक. पण आंबेडकरांचंच जर घ्यायला झालं, ज्या आंबेडकरांनी आयुष्यभर मूर्तीपूजेचा विरोध केला त्यांच्याच मूर्त्या उभारून तुम्ही त्यांची पूजा करता. हे बघा, ते दलित समाजांना पण आणि दलित नेत्यांना पण बघायला लागेल की तुम्ही आंबेडकरांचा कसा गैरफायदा घेतला आहे. आपलं राजकारणचं स्तर एक खालच्या लेवलवर गेलं आहे. ज्या प्रकारचे भाषणं होतात, ज्या प्रकारचं एकमेकावर टीका होते, ज्या प्रकारचा पैशाचा बाजार केला आहे राजकारणाला, हे सगळे मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे. महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव्ह राज्य असावा, महाराष्ट्र एक दूरदृष्टीचा राज्य असावा, ह्याची माझी अपेक्षा आहे. पण मी जेव्हा ह्या वेळा महाराष्ट्रभर हिंडलो, मला वाटलं की महाराष्ट्राची जनता मेहनती आहे, त्यांना आदर्शवादी आहे, पण त्यांचे जे नेते आहेत त्यांनी त्या प्रकारची नेतागिरी केली नाही. आणि त्या कारणामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-20 वर्षात जी अस्मिता होती महाराष्ट्राची त्याला ती बॅकफूटवर आहे. आणि भ्रमनिराश झालाय बऱ्याचशा नेत्यांच्या बाबतीत सगळ्यांचा. फिर सुबह होगी. माय फेवरेट शायर. एक शेवटचा प्रश्न. आजच्या घडीला असं आपण मगाशी म्हटलं तसं की इंदिरा गांधी ही मोदींची प्रेरणास्थान दिसते त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या ॲटिट्यूडमधनं बऱ्याचदा वाटतं, मलाही वाटतं. तर इमर्जन्सी येऊ शकते का? आणि पत्रकारितेला आजच्या घडीला खरोखर निडर पत्रकारिता आपल्याला करता येते का? नाही, करू शकतात ना. डिजिटलचं युग आहे. तुम्ही आपला ब्लॉग करा, आपली साईट करा, कोणी तुमच्यावर त्या प्रकारची पाबंदी करू शकत नाही.
इमर्जन्सी येऊ शकते का? इमर्जन्सी मला वाटत नाही त्या प्रकारची येऊ शकते जे 75 मध्ये आलेली, म्हणजे एक लेजिस्लेटिव्ह तुम्ही. पण आपल्या लोकतंत्र समोर संसदेत, कॅबिनेटमध्ये, मीडियामध्ये, ज्युडिशरीमध्ये जे चॅलेंजेस आहेत ते असे आहेत की असं कायदा वाटतं की लोकतंत्र खरं खतरे में आहे. जे संविधान खतरे में आहे हे 2024 मध्ये मोठा एक स्लोगन होता. लोकतंत्र समोर चॅलेंजेस आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या म्हणजे त्यांची निष्पक्षता ह्याच्यावर प्रश्न आहे. ज्युडिशरीची निष्पक्षता ह्याच्यावर प्रश्न आहे. ज्या प्रकारची मीडियाची निष्पक्षता व्हायला पाहिजे त्याच्यावर एक प्रश्न आहे. ज्या प्रकारचे पार्लमेंटमध्ये तुम्ही विरोधी पक्षांना बोलू पण देत नाही त्याच्यावर प्रश्न आहे. ज्या प्रकारचे तुम्ही निर्णय घेता, लोकांना कन्सल्ट करत नाही, मग ते कृषी कानून असो काही असो, त्याच्यावर प्रश्न आहे. लोकतंत्र लोकांचा असतो, नेतेचा नाही. तुम्ही लोकांसमोर लोकांबरोबर संपर्क नाही ठेवला तर तुम्ही कसले नेते? मग तुम्ही महाराजे जुन्या काळाचे महाराजे झाले. पण लोकतंत्र समोर अजूनही मला वाटतं प्रश्न आहेत. म्हणजे लोकतंत्र राहील का डिक्टेटरशिप येईल? लोकतंत्र डिक्टेटरशिप, मला या देशात डिक्टेटरशिप होऊ शकत नाही. आपल्यात ताकद आहे. या देशाच्या लोकांमध्ये अजूनही मला विश्वास आहे. पण लोकतंत्र खोके तंत्र होऊ शकत नाही एवढं मला व्हायला पाहिजे नाही जे होतंय. आणि ते ज्या प्रकारचं पैशांचं राजकारण आहे इलेक्शनच्या वेळी किंवा इलेक्शन नंतर, त्याच्या विरोधात जनतेने एक आवाज उठवावी अशी माझी कुठेतरी असं आहे का की त्या काळात जे म्हणजे मी मध्ये अशा लोकांची चर्चा करत होते की जे 75-76 मध्ये इमर्जन्सीच्या काळात रस्त्यावर येऊन ज्यांनी कामं केली आहेत, ज्यांच्याकडे अंडरग्राऊंड गेलेले नेते, म्हणजे अगदी नरेंद्र मोदीही तेव्हा अंडरग्राऊंड होते. वडोदऱ्याला वाडेकर, दादासाहेब वाडेकर यांच्या, लालजी वाडेकरांच्या घरी ते राहत होते. अहिल्याबाई रांगणेकर, मृणाल गोरे, मोहन धारिया आमच्याकडेच होते, मधु दंडवते, हे सगळे. मी अशा लोकांशी बोलले की जे ॲक्टिव्हली त्या काळी इन्व्हॉल्व्ड होते, की साधारण परिस्थिती तशीच आहे असं आज तुम्ही म्हणता. तर काही वयस्क लोकांचे 80च्या घरातल्या लोकांचं असं म्हणणं पडलं की आम्ही ज्या कळकळीने तेव्हा उतरलो रस्त्यावर आणि इमर्जन्सीच्या विरोधात बोललो, काम केलं, तसं तुमची जनरेशन करत नाहीये. असं तुम्हाला वाटतं की तसे नेतेच नाही आहेत, अपोजिशनमध्ये नेते नाही आहेत, किंवा आपण रस्त्यावर येत नाही आहोत? समाज सेल्फ सेंटर्ड झालाय. आम्ही स्वतःच बघतो ना. मी ठीक आहे, मग बाजूचं काय होतंय ते. मला वीकेंडला पार्टी करता येते. तुम्ही बघा ना, दक्षिण मुंबईत सर्वात कमी वोटिंग झाली. पण वोटिंग तर एकच प्रश्न आहे. दुसरं म्हणजे आम्हाला जे चळवळी होते, जे लोकांची आंदोलनं होती, त्याच्याबरोबर जोडणं किंवा हे सगळं आता होत नाही. तर फक्त नेत्यांवर तुम्ही काय असतं की पोस्ट लिबरलायझेशन, लोकांचे अनेक दुसरे प्रायोरिटीज झाले. प्रत्येक व्यक्ती बघतोय माझं कसं बेनिफिट होणार, समाजाचं बेनिफिट. ते चळवळीचा काळ होता. इंडियन पॉलिटिक्स हॅज शिफ्टेड टू द राईट. एक डाव्याकडे, उजव्याकडे इट हॅज गॉट. आय थिंक इट इज अ कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन. पण आय थिंक ओव्हरऑल आपण कोणाला फक्त नेत्यांवर समाज पण जबाबदार आहे, समाज पण जबाबदार आहे. आणि जोपर्यंत समाज बदलणार नाही, देश बदलणार नाही. आणि समाज म्हणजे आपण पण त्याचा एक घटक आहोत. येस, अगदी. मीडिया तर नक्की आहे. आणि मीडिया, मी म्हणून हे पुस्तकं लिहितो. एक काय म्हणतात, आरसा दाखवायलाच पाहिजे. आपल्या नेत्यांना दाखवायला पाहिजे. आणि जे पण पॉवरमध्ये आहेत, मग ते काँग्रेसमध्ये असो की भाजप असो, ते एका काळी काँग्रेस होतो, आम्ही आरसा त्यांना दाखवायचा. आता बीजेपी आहे, त्यांना आरसा दाखवा. तुम्ही तुमच्या शेवटच्या ह्याच्यात म्हटले की जसं तुम्हालाही तुमच्या घरातले घाबरले म्हणून तुम्हाला लपून बसायला लागलं होतं. हो, ते झालं. माझ्या विरोधात सेडिशनचे चार्ज, मला देशद्रोही चा चार्ज आहे, अजूनही आहे सुप्रीम कोर्टमध्ये. आणि एक ट्विटवर जर तुम्ही कोणाला देशद्रोही म्हणणार तर मग कसलं देश तुम्ही करताय. थँक्यू राजदीप, तुम्ही आज इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच श्रुती.